नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला ठाऊक आहे तुम्ही सकाळपासून आतुरतेने वाट बघताय की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा येणार आहे. ठीक आहे, मी पण खूप वाट बघतोय आणि मी पण कंटिन्युअस सीईटी सेलला रीच आउट करण्याचा प्रयत्न करत होतो की केव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. ठीक आहे, सकाळपासून कॉल आणि मेल्स मी त्यांना करत होतो, पण ते काही कारणामुळे ते रिसीव्ह नव्हते करत माझे कॉल्स आणि मेल्स. ठीक आहे, कारण साहजिकच आहे, खूप सारे पॅरेंट्स आणि खूप सारे विद्यार्थी त्यांना कॉल करतात, प्रत्येकाला अटेंड करणं त्यांच्यासाठी पॉसिबल नाहीये. ठीक आहे, जर आजची डेट दिलेली आहे तर ते आज रिलीज करणार आहेत. ठीक आहे, केव्हा करणार आहेत त्याच्याबद्दल त्यांनी थोडीशी माहिती दिली, मी तुम्हाला ती सांगू इच्छितो. पण भरपूर विद्यार्थी आणि पॅरेंट्सला असं वाटतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये भरपूर गोष्टी चेंज होऊन जाणार आहेत. काहीच चेंज होणार नाही बाळांनो. तुमचे जे पर्सेंटाइल आहेत त्यानुसारच तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये असं काही तुम्हाला माहित नाही पडून जाणार आहे की त्याच्याने तुमचं खूप काही चेंजेस होऊन जाणार आहेत. नाही, फक्त तुमची डिटेल तुम्हाला व्हेरीफाय करावी लागेल की तुमचं नाव वगैरे बरोबर आलेलं आहे का, मोबाईल नंबर बरोबर आलेला आहे का, तुमचा कॅटेगरी वगैरे बरोबर आलेली आहे का, तिथं चुकलेली आहे का, चुकलेली असेल तर ग्रीव्हन्सेस द्यावे लागतील. याच गोष्टींसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. असं नाही की रँक माहिती पडून तुमचं खूप काही बदल होणार आहे अशा भ्रमामध्ये तुम्ही नका राहू. ठीक आहे, कारण युट्यूबवरती तसंच सांगितलं जातं की रँकनेच सगळं होणार आहे, रँकच सगळं डिपेंड. रँकलाच तुम्ही रिझल्ट डिक्लेअर केला असतं, रँकला रिझल्ट का नाही म्हणत, पर्सेंटाईलला रिझल्ट का म्हणतात. तर या गोष्टीचं थोडंसं तुम्हाला भान ठेवायचंय की तुमची जी कॉलेज लिस्ट आहे ती तुम्हाला पर्सेंटाईल नुसारच बनवायची आहे, रँक नुसार कॉलेज लिस्ट बनवायची नाही, एकही कॉलेज लागणार नाही. ठीक आहे, या गोष्टीचं तुम्हाला हे ठेवायचंय. आणि जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांना लवकरात लवकर 24 तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. 24 तारखेच्या खूप आधीच तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटून जाईल. आता सीईटी सेलचं उत्तर काय होतं. सीईटी सेलने सांगितलेलं आहे की तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे दिवसा सर्व्हरच्या इश्यूजमुळे, ठीक आहे, काल रात्री म्हणजे 12 वाजता आम्ही रिलीज नाही करू शकलो, पण ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची आज 8-9च्या नंतर रिलीज होणार आहे. ठीक आहे, 7 ते 12च्या दरम्यान तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात आणि त्याच वेळी तुमची रिलीज होऊन जाणार आहे बाळांनो. पोस्टपॉन्ड नाही होणार आहे. मी त्यांना हे पण कन्फर्म केलं की पोस्टपॉन्ड होण्याचे चान्सेस आहेत का, कारण आतापर्यंत अजून लिस्ट लागलेली नाही, तर का पोस्टपॉन्ड होईल का, तर ते सांगताय पोस्टपॉन्ड नाही होणार. ठीक आहे, दुसरी गोष्ट, भरपूर विद्यार्थ्यांना असा मेसेज येतोय की यू आर नॉट एलिजिबल फॉर कॅप राऊंड. ठीक आहे, जेव्हा ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवर क्लिक करताय तिथं त्यांना येतं यू आर नॉट एलिजिबल फॉर कॅप राऊंड. याविषयी पण मी सीईटी सेलशी बोललो. सीईटी सेलने कम्प्लीट या गोष्टीला सांगितलंय की हा सिस्टम ग्लिच आहे, तुम्हाला काही घाबरायची गरज नाही, हा ग्लिच निघून जाईल जेव्हा तुमची लिस्ट रिलीज होईल. तर ज्या विद्यार्थ्यांना हे वाटतंय की आपण कॅप राऊंडसाठी एलिजिबल नाहीत, काही घाबरू नका, ते एक सिस्टम ग्लिच आहे. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, या चॅनलवर मला खूप काही टाकायचंय बाळांनो. ठीक आहे, पहिले जे 10,000 सबस्क्रायबर असतील त्यांच्या पहिल्या 10,000 सबस्क्रायबर मधून लकी 100 सबस्क्रायबर्सला आपण 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर देणार आहे. तुम्ही पण असू शकतात, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब या पर्पजने करा ना बाळांनो, मी पहिल्या चॅनलवरती पण खूप तुम्हाला मदत केलेली आहे आणि या चॅनलवर मला कम्प्लिटली कॉलेज फोकस मदत करायची. तुमची प्रोव्हिजनल ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, सगळ्या गोष्टींबद्दल मला खूप काही टाकायचंय, म्हणून सपोर्ट करा. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर कॉमेंट नक्कीच करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जशी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल तसा मी परत अजून एक व्हिडिओ टाकून देईल. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.